शांतिनगर के एमएलए एन ए हारिस का एक और बड़ा कारनामा। वन मोर बिग अचीवमेंट ऑफ एमएलए एन ए हारिस। शांतिनगर के नील संद्रा में मक्का ग्राउंड का इफ्तिताह। जी हां दोस्तों, लोगों की सहूलत के लिए, खास तौर पर नौजवानों और स्टूडेंट्स के लिए एमएलए एन ए हारिस ने नया प्लेग्राउंड तामीर किया है, जिसे मक्का ग्राउंड का नाम दिया गया है। नील संद्रा की मक्का मस्जिद के पीछे ये ग्राउंड तामीर किया गया है। आज बाद नमाज जुमा, आज बतारीख 26 दिसंबर बाद नमाज जुमा मक्का ग्राउंड का इफ्तिताह अमल में आया। हर साल की तरह इस बार भी एमएलए एन ए हारिस अपनी कॉन्स्टिट्यूएंसी में फेस्टिवल ऑफ ह्यूमैनिटी मानवीयते हब्बा मना रहे हैं। आज से आपने फेस्टिवल ऑफ ह्यूमैनिटी का आगाज किया है, जो 11 जनवरी तक जारी रहेगा। फेस्टिवल ऑफ ह्यूमैनिटी के पहले दिन प्लेग्राउंड का इफ्तिताह अमल में आया। फुटबॉल टूर्नामेंट के साथ इस प्लेग्राउंड का इफ्तिताह अमल में आया। दोस्तों, पहले इस ग्राउंड को चोर पार्क के नाम से जाना जाता था। ये ग्राउंड कभी चोरों, नशाखोरों का अड्डा बन चुका था, लेकिन एमएलए एन ए हारिस ने बीडीए की इस जगह को साल 2023-24 के एमएलए ग्रांट से यहाँ एक खूबसूरत प्लेग्राउंड तामीर किया है। और हारिस साहब की इस खिदमत पर इलाके के तमाम लोग खुशी व मसरत का इजहार कर रहे हैं। जुनूबी हिंद न्यूज रिपोर्ट। जो है ऑस्टिन आज इसको मक्का पार्क बनाए हैं और एक फुटबॉल ग्राउंड बनाए हैं। इधर ये जगह चोर पार्क करके कहलाते थे। वो क्यों कहलाते मुझे नहीं मालूम है, क्योंकि चोरी करने के लिए हम किसी को मदद तो नहीं करते और वी डोंट वांट दैट। अभी तो हम लोग इधर एक फुटबॉल ग्राउंड, फुटबॉल स्पोर्ट्स ग्राउंड, क्रिकेट भी खेल सकते हैं, फुटबॉल भी खेल सकते हैं, सब कुछ खेल सकते हैं। जो भी नौजवान और उम्र वाले सब लोगों के लिए वॉकिंग ट्रैक है, राउंड अराउंड वॉकिंग ट्रैक है, फ्लडलाइट है। और अभी आज हम एक टूर्नामेंट स्टार्ट करे हैं हमारा फेस्टिवल ऑफ ह्यूमैनिटी का ताल्लुकात के साथ। एक इनॉग्रेशन है आज, फेस्टिवल ऑफ ह्यूमैनिटी का भी इनॉग्रेशन है, ग्राउंड का भी इनॉग्रेशन है। फेस्टिवल ऑफ ह्यूमैनिटी विल कंटिन्यू फॉर अप टू January 11th. So this ground now today is 7-a-side football, tomorrow is cricket, day after tomorrow is 11-a-side Nandan grounds. Tomorrow and day after tomorrow is in Nandan ground. So every day there is women's sports, children's sports, inter school, a lot of activities going to happen. बहुत सारे activities है और मकसद इतना ही है, सब लोगों को सेहतमंद अच्छे बना रखने का कोशिश करें और उनको मौका भी दे, जगह भी दे और रास्ता भी दिखाए। तो यानी कि एक तरफ यूनिटी रहे, ह्यूमैनिटी रहे और लोग भी जो है हेल्दी रहे। हाँ, नहीं, क्योंकि जगह है और बॉल है। फुटबॉल खेलना बहुत आसान है, सबसे आसान। एक बॉल रहा तो, ग्राउंड रहा तो खेल सकते हैं। तो फुटबॉल से बहुत सेहतमंद भी रहते हैं लोग और अच्छा है फुटबॉल। बच्चे से लेकर बड़े तक, कितना उम्र तक भी खेल सकते हैं। और हम लोग अभी जो फैसिलिटी है उसको यूटिलाइज करना, आगे हमारे नस्ल को थोड़ा सही रास्ता दिखाकर उनको ग्रूम करना है। तो उसके लिए हमारा कोशिश हो रहा है ये, ताकि सब लोग आए, खेले और स्पोर्ट्समैन स्पिरिट को उनके अंदर ले ले, ताकि जीना भी आसान हो। तो बेलगाम सेशन में आप भी थे और वहाँ पर जो बिल मंजूर किया गया हेट के खिलाफ, जो नफरत फैलाने की जो कोशिश है, उसे रोकने की कोशिश, कदम उठाया गया है। नफरत कौन भी नहीं फैलाना, ये किसी ग्रुप का खिलाफ नहीं, सबके भी। कोई भी नफरत फैलाएगा तो उसके अंदर आएगा। तो कोई इसका विरोध बात करता है तो क्यों बात करते हैं, उनका मकसद क्या है? तो अच्छा बिल है। कोई भी किसी के बारे में, किसी सब, हम सब एक है, हम सब भारतीय है, हम सब साथ रह रहे हैं। हमारा बीच में क्यों ये सब आना है? तो ये नफरत फैलाने वाले को पकड़ के अंदर डाले तो फिर वो खत्म होता है। तो वही मकसद है गवर्नमेंट का। कोई भी किसी का बारे में या किसी का मजहब के बारे में, किसी कुछ चीज के बारे में नफरत नहीं फैलाए, मोहब्बत के साथ हम लोग जिए। तो हमारा गवर्नमेंट का एक बहुत बड़ा स्टेप है। वी वेलकम दैट स्टेप एंड इट्स गुड।
कमिंग डेज एटलीस्ट जनरेशंस को भी एक मोहब्बत के साथ जीने का मौका होता है। देखिए हमारे इधर सब लोग हैं, पूरा इंडियंस रहते हैं, हिंदू है, मुस्लिम है, क्रिश्चियन है, सिख है, ईसाई है, सब लोग है इधर, ऐसा कोई नहीं है जो नहीं है इधर। तो हम सब साथ मिलकर जीना है, तो हमारा कोशिश उतना ही है। तो वो बिल बहुत अच्छा है और वी वेलकम दैट बिल, और गवर्नमेंट को शाबाशी भी देना है उस बिल लेकर आने में। देखो, मैं बहुत कम वक्त में एक बेहतरीन और हकीकत सुना देता हूँ। हमारे नील संधारा के अंदर जब मैं छोटा बच्चा था, मतलब बचपन में 18-17 साल का था, तो उस टाइम के ऊपर हम लोग फुटबॉल के बहुत पसंदीदा गेम थे। हमें फुटबॉल बहुत पसंद था। तो फुटबॉल पसंद रहने के टाइम के ऊपर उस वक्त मिलिट्री ग्राउंड था, तो वो मिलिट्री ग्राउंड में हमें जाकर फुटबॉल खेलते। और नील संदर की पूरी हिस्ट्री में कभी एक ग्राउंड नाम की चीज नहीं थी, कौन सा भी ग्राउंड नहीं था, भले क्रिकेट खेलने, हॉकी खेलने या फुटबॉल खेलने। लेकिन शुक्र है अल्लाह का, ये पार्क जो है बनाए थे, बहुत बेहतरीन पार्क बना था। लेकिन उसे चंद लड़के लोग जवान रहते हैं ना, वो अलग इधर उधर के तरीके के ख्यालात के, वो लोग जो है इसको अपनी जरूरत के लिए इस्तेमाल करना शुरू कर दिया। तो और इसमें चोर आके बसने लग गए, तो इसका नाम ही चोर पार्क बन दिया। इस वजह से इधर इसका नाम चोर पार्क था। तो तब मोहल्ले के हम लोग सब मिलकर जाकर साहब हारिस भाई से सुनाए, तो हारिस भाई ने इरादा किया कि इसको हटा के पार्क नहीं बनाएंगे, एक ग्राउंड बना देंगे। तो वो ग्राउंड बनाने के लिए भी डिसीजन लिया गया कि सबसे बेहतरीन गेम जो होता है वो फुटबॉल है, वो इंटरनेशनल गेम है, तो इसके लिए फुटबॉल ग्राउंड बना देंगे। तो ये सोच के फुटबॉल ग्राउंड बनाया है। और इफ्तिताह तो माशाल्लाह आज बहुत बेहतरीन तरीके से हुई है। बहुत सारे टीम आकर है, मैच है 10:30-11 बजे तक भी चलती है, फ्लड लाइट मैच भी है। और इसके अंदर एक नौजवानों को मौका मिला है कि अपना स्टैमिना, अपनी जिंदगी नौजवानी में गलत रास्ते पे चलाने से ज्यादा अच्छा है कि खेल में गुजारें, ताकि अपनी खुद की सेहत पा सके। बस इतना कह सकता हूँ मैं। बहुत खुश है। ಗಾಂಧಿನಗರ ಜನತೆಗೆ ನಮಸ್ಕಾರ। ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಶಾಸಕರು ನಮ್ಗೆಲ್ಲ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅದು ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಮ್ಮ ನೀಲಸಂದ್ರ ವಾರ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ಆಡಕ್ಕಂತ ಒಂದು ಪ್ಲೇ ಗ್ರೌಂಡ್ ಇರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ। ಇವಾಗ ಇದು ಹೊಸದಾಗಿ ನಮ್ಮ ಶಾಸಕರು ಈ ಪ್ಲೇ ಗ್ರೌಂಡ್ ಶುರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇವತ್ತು ಉದ್ಘಾಟನೆನೂ ಆಯ್ತು। ಇದು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಮುಂಚೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಚೋರ್ ಪಾರ್ಕ್ ಅಂತ ಕರೀತಾ ಇದ್ರು। ಕುಡಿಯೋರು, ಡ್ರಗ್ಸ್ ತಗೊಳ್ಳೋರು, ಕಳ್ಳರು ಎಲ್ರು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಅಡ್ಡ ಆಗ್ತಾ ಇದ್ರು। ಇದು ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲವ್ರು ನಮ್ಮ ಮಸ್ತಾನ ಸಾಹೇಬ್ರ ತರ ಲೀಡರ್ಗಳೆಲ್ಲ ಹೋಗಿ ಸಾಹೇಬ್ರ ಹತ್ರ ಮಾತಾಡಿದ್ಮೇಲೆ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಒಂದು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ರು, ಇದನ್ನ ಪಾರ್ಕ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಫಸ್ಟ್ ತೀರ್ಮಾನ ಆಗಿತ್ತು। ಆಮೇಲೆ ಸಾಹೇಬ್ರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಇದನ್ನ ಒಂದು ಗ್ರೌಂಡ್ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲ ಯುವಕರಿಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ದಾರಿ ಬರ್ಲಿ, ಯಾವ ಯುವಕರನ್ನು ಕೆಟ್ಟ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಾರ್ದು, ಯಾವ ನಿಶಕ್ಕೂ ಅವರು ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಗೆ ಈ ಗ್ರೌಂಡ್ ಅನ್ನ ಮಾಡಿದ್ರು। ಇದು ನಮ್ಗೆ ತುಂಬಾ ಸಂತೋಷದ ವಿಷಯ। ಇವತ್ತು ಈ ಹ್ಯೂಮ್ಯಾನಿಟಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಅಂತ ಸಾಹೇಬ್ರು ಒಂದು 15 ದಿವಸ ಮಾಡ್ತಾರೆ। ನಮ್ಮ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲೇ ಯಾವ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲೂ ಇದು ನಡೆಯಲ್ಲ, ಹ್ಯೂಮ್ಯಾನಿಟಿ ಹೆಸರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಶಾಸಕರು ನಮ್ಗಂತ ನಮ್ಮ ಶಾಂತಿನಗರಲ್ಲಿ ಮಾಡೋದು ನಮ್ಗೆ ತುಂಬಾ ಹೆಮ್ಮೆ, ತುಂಬಾ ಸಂತೋಷ। ಹೇಗಿದೆ ವಾತಾವರಣ? ಶಾಂತಿನಗರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ। ನೋಡಿ, ಇವತ್ತು ಐತಿಹಾಸಿಕ ದಿನ ಆಗಿದೆ, ನಮಗೆ ಆನಂದ ದಿನ ಆಗಿದೆ। ನಮ್ಮೆಲ್ಲರ ನೆಚ್ಚಿನ ಜನಪ್ರಿಯ ನಾಯಕರು, ಪ್ರಭಾವಿ ನಾಯಕರಾದ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರು ಮತ್ತು ಬೆಂಗಳೂರು ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಎನ್.ಎ. ಹ್ಯಾರಿಸ್ ಸಾಹೇಬ್ರು ಇವತ್ತು ನೀಲಸಂದ್ರ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜನ ಮನೆ ಮನೆಗೂ ಒಂದು ಉಪಯೋಗ ಆಗುವಂತ, ಅನುಕೂಲವಾಗುವಂತಹ ಒಂದು ಆಟದ ಮೈದಾನವನ್ನ, ಫುಟ್ಬಾಲ್ ಗ್ರೌಂಡ್ ಅನ್ನ ಏರ್ಪಡಿಸಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇವತ್ತು ಶಂಕುಸ್ಥಾಪನೆ ಆಗಿದೆ, ಅದರ ರಿಬನ್ ಕಟ್ ಮಾಡಿ ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇದು ಮೊದಲು ಚೋರ್ ಪಾರ್ಕ್ ಅಂತ ಹೇಳೋರು, ಎಲ್ಲ ಕಳ್ಳರು, ಕದಿಮ್ರು, ಗಾಂಜಾ ಹೊಡಿಯೋರು, ಎಣ್ಣೆ ಹೊಡೆದ್ ಮಲಗೋರು, ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ದವ್ರೆಲ್ಲ ಇದು ಬಲಗ್ತಾ ಇದ್ರು। ಇವತ್ತು ಎಂತ ಒಂದು ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದ ಕೆಲಸ ಸಾಹೇಬರು ಬಂದಿದೆ ಅಂದ್ರೆ, ರಿಯಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಶಾಂತಿನಗರ ಜನತೆ ಮತ್ತು ನೀಲಸಂದ್ರ, ವಿಶೇಷವಾಗಿ ನೀಲಸಂದ್ರ ಜನತೆ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ರಿಯಲಿ ಅಕ್ಸೆಪ್ಟ್ ಮಾಡ್ತೀರಿ, ಸಲ್ಯೂಟ್ ಮಾಡ್ತೀರಿ, ಅವ್ರಿಗೆ ಕೃತಜ್ಞತೆ, ಅಭಿನಂದನೆ ಕೂಡ ಸಲ್ಲಿಸ್ತೀರಿ। ಇದು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಇದು ಅವರ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ, ಅವರ ಒಂದು ಜೀವನದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಜನಕ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರೋದು ಮೈಲ್ಗಲ್ಲಾಗಿದೆ ಸರ್। ಶಾಂತಿನಗರಕ್ಕೆ ಈ ಕೆಲಸ ಈ ಮೈಲ್ಗಲ್ಲಾಗಿದೆ। ಇನ್ನೊಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಇದೊಂದು ಈ ಅವರ ಲಿಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ, ಇದು ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಈ ಒಂದು ಭಾಗದಲ್ಲಿರುವ ನಮ್ಮ ಸೀನಿಯರ್ ನಾಯಕರಾದ ಮಸ್ತಾನ್ ಬೈ, ನಮ್ಮ ಇರ್ದಿ ಬಿರೋದರು, ಎಡ್ವಿನ್ ಸಾರು,
ನಮ್ಮ ಮಹಿಳಾ ಲೀಡರ್ ಆದ ಭಾನು ಮೇಡಮ್ ಅವರು, ಹಂಗೆ ಎಲ್ಲ ನಾವೆಲ್ಲ ಸೇರ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ತುಂಬ ಹೃದಯದ ಕೃತಜ್ಞತೆ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತೀವಿ ಸರ್. ಏರಿಯಾ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕೆಲಸ ಏನ್ ನಡೀತಾ ಇದೆ ಸರ್? ಸರ್ ಇವಾಗ ಹೈಟೆಕ್ ಸಿಟಿದು ರೋಡ್ ನಡೀತಾ ಇದೆ, ಎಲ್ಲ ವೈಟ್ ಟ್ಯಾಪಿಂಗ್, ಎಲ್ಲಾನು ಹೈಟೆಕ್ ಸಿಟಿ ತರ ಒಳಗಡೆನೆ ಗ್ಯಾಸ್ ಕೇಬಲ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಆಮೇಲೆ ಒಳಗಡೆನೆ ಎಲ್ಲ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ಕೇಬಲ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಮೇಲೆ ಯಾವ್ದು ಕೇಬಲ್ ಬರಲ್ಲ, ಎಲ್ಲ LED ಲೈಟ್ ಗಳು ಬರ್ತಾ ಇದೆ ರೋಡ್ ಅಲ್ಲಿ. ಇನ್ನೊಂದು 50-60 ವರ್ಷದವರೆಗೆ ರೋಡ್ ಯಾವುದೇ ಇವಾಗ ಎಲ್ಲ ಪ್ಯಾಚ್ ವರ್ಕ್ ಅಂತಾರಲ್ಲ, ರೋಡ್ ಕಿತ್ತೋಗಿದೆ, ಆ ರೀತಿ ರೋಡ್ ಆಗ್ದಿರಾ ಒಂದು ಕ್ವಾಲಿಟಿ ಆದ ರೋಡ್ಗಳು ನಡೀತಾ ಇದೆ ಸರ್. ಇನ್ನೊಂದು ನಂದಾ ಗ್ರೌಂಡ್ ಇದೇ ರೀತಿ 1-2 ವರ್ಷ ಮುಂಚೆ ಒಂದು ನಂದಾ ಗ್ರೌಂಡ್ ಇದೇ ರೀತಿ ಫುಟ್ಬಾಲ್ ಗ್ರೌಂಡ್ ಅನ್ನು ಮಾಡ್ಕೊಟ್ರು. ಇವಾಗ ನಮ್ಮ ಅಟ್ಫಾ ಗ್ರೌಂಡ್ ಅನ್ನು ಕೂಡ ನಾವು ರೆಡಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದೊಂದು ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಸರ್, ಇದು ಜನಕ್ಕೆ ಬಹಳ ಉಪಯೋಗ ಆಗುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಶಾಸಕರು, ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಮೆಚ್ಕೊಂಡು ಇಂಥ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತೀವಿ ಸರ್.